हम लुट गए, हाँ लुट गए, हम लुट गए हाय तेरे प्रमोशन में. अरे रे, दुनियाला चुना लावता लावता स्वतःला चुना लावून घेतला. किती ती हाव ना, किती हाव पैशाची. इतकं पैसा मागे पळून 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 बस पैसा 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 पैसा. ये पैसा मुझे चाहिए, ये पैसा ऐसा भी कैसा भी बस चाहिए मुझे पैसा. त्या पैशासाठी मागे पुढे काय कसलं काय बघायचंच नाही. बस एकदम एकदम आपण प्रमोशन क्वीन आहे ना, तर एकदम प्रमोशन आलं तर लगेच घ्यायचं, काही विचार नाही करायचा. आणि ठीक आहे ना, 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी पैसा आणा मागताय. आणि बस माझी वाहवा झाली पाहिजे, मला सगळं चांगलं चांगलं बोललं पाहिजे, चांगलं चांगलं माझ्या बाबतीत घडलं पाहिजे. जरा असं काही झालं ना की मी लगेच कर्माविर्माच्या गोष्टी बोलायला लागते. पण मूळ तर कर्मा माझ्यावरच फिरलं आहे फुल ऑन. म्हणजे मी काही करायला गेले ना की कर्मा येतो माझ्यावरती फिरून. कर्मा इज बॅक. अरे यार मंडळी, कुठून सुरुवात करू मला तेच कळत नाही. इतकं बोलायचं आहे. कालच मला कोणीतरी कॉमेंट केली होती की बाबा तुला यावेळेला पण कन्फ्यूज केलं. तू जेव्हा सुट्टी वगैरे घेते ना तेव्हा हे लोक असं काय ना काहीतरी कांड करून ठेवतात की फुल ऑन ह्याचं त्याचं सगळ्यांचे जे कोणी असतील फॅन फॉलोईंग, म्हणजे रोस्टचे फॅन फॉलोईंग, त्यांना सगळ्यांना वाटायला लागतं की हिच्यावरच झाला पाहिजे आज, हिच्यावरच झाला पाहिजे आज, हिच्यावरच. सगळे एजन्सीमध्ये येतात. तर हो, तसंच काहीसं झालं आहे. हे लोक मुद्दामून असं करतात की मी कन्फ्यूज होऊन जाऊ की हिचा नंबर लावू की तिचा नंबर लावू, तिचा नंबर लावू की तिचा नंबर लावू. पण मी नाही कन्फ्यूज होणार आहे. मला माहिती आहे कोणाचा नंबर कधी लावायचा. आज तर सर्वात पहिले नंबर आपल्या क्वीनबाईंचा, म्हणून त्यांचा मान पहिला. त्याच्यानंतर मग बघूया दुसऱ्यांचा नंबर, जे ट्रिपवरनं आलेत त्यांचा लावूया. आणि अजून तिसरी जी व्यक्ती आहे तिची स्टोरी कंप्लीट होऊ दे, तिचे एपिसोड्स चाललेत, तिचे एपिसोड्स कंप्लीट होऊ देत. तिचे एपिसोड कंप्लीट झाले की मग मी फिनाले घेऊन येते, ग्रँड फिनाले एकदम फुर्सतमध्ये. महा एपिसोड बाय वन अँड ओनली गॉसिप गर्ल. तर आज आपण कोणावर बोलणार आहोत ते तर तुम्हाला कळलंच असेल. तर सुरुवात आज त्यांच्यापासून करूया, पण सुरुवात कुठून करायची तेच मला कळत नाही आहे. एक मिनिट, यांचा फोन आला. हां हॅलो, हां तुम्हाला भेटले ते? हां हॅलो, हां अगं तुझा फोन लागत नाही आहे. अच्छा, अरे अर्वाचेन तुझं ना 50 कट आहे. सगळं ऑलरेडी तिला माहिती होतं, तू भेटलं आहे ते सगळं बोलणं झालेलं. आणि नंतर तू फोन करणार तेव्हा तिने सांगितलंच असेल ना कुठल्या नंबरवर फोन कर. फोन लागत नाही आणि मग उगाच स्टाईल मारायचं आणि मग ती बोलणार. सगळं स्क्रिप्ट दिलेलं होतं. आणि काय ते अर्वाचीन मेट्स पूर्वाचीन, ते ऐकून तर मला असं वाटलं की बापरे, यांच्या लग्नात तर कदाचित असा बोट तर नव्हता बनवला. मावशी बेड्स अर्वाचीन वेड्सच लिहिलेलं ना बाई. काय भरोसा नाही यांचा. मेट्स, अरे मीटिंग आहे का मेट्स. त्या दिवशी पण ते कॉर्नची ही कुठली तरी वेगळी ब्रीड आहे म्हणते. अगं ब्रीड असायला ते कॉर्न आहे की कुत्रा आहे? ब्रीड फक्त ॲनिमल्सची असते. कसलं ब्रीड काय बोलते बाई तू ना. नको ग बाई, तू ना तुझी ती चंदगडीच बोलत जा. उगाच नको त्या फंद्यात पडू नकोस. काय बोलत असते. मराठीचे पण ताशेरा वाजवू नकोस आणि इंग्लिशचे तर नको. तुला जास्त अपग्रेड होण्याची गरज नाही आहे. तुझं अपग्रेडेशन काय आहे ना कळून चुकलं आहे आम्हाला. बाकी तर कशात काय नाही, एकदम सगळं थुलथुलीत गुलगुलीत आणि बुकण्याचा भुसा झालेला आहे. फक्त आपलं मोठं गप्पा मारायच्या बास, हीच तुझी प्रगती आहे. आणि तुझ्या लेखी प्रगती म्हणजे फक्त पैसा 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 पैसा. ह्या विषयावर मला तुमच्याशी बोलायचंच होतं मंडळी. ओव्हरऑल मी हे ऑब्झर्व करते की हिचं सततचं जे बोलणं असतं ना, मला आवडतं, मला खूप पुढे जायचं आहे, मला खूप मोठं व्हायचं आहे, मला खूप हे करायचं आहे, मला खूप त्याव करायचं आहे. ह्याचा फक्त आणि फक्त पूर्ण गोल फिरून एकच मतितार्थ निघतो, ते म्हणजे हिला खूप बक्कळ पैसा कमवायचा आहे, मग तो कसाही असू दे. पण हिला ही गोष्ट लक्षात येत नाही आहे, पैसा तर हिच्या वडिलांकडे पण होता ना, परमपूज्य पिताश्रींकडे. काय झालं, काय शेवटी मुलांनी काय केलं ते आपण बघितलंच. बायको पण काय म्हणजे किती त्यांचं काय ठेवलं आणि काय राहिलं, आता तो ऑलटुगेदर डिफरंट विषय आहे. पण मला हेच म्हणायचं आहे की हे उदाहरण हिचं स्वतःच्या घरात हिने बघितलेलं आहे, तरी पण परत ही तेच करायला चालली आहे. पैसा तर कोणी कमवतं ग, पैसा कमवणं इम्पॉर्टंट नाही आहे, प्रगती ही चहू बाजूनी व्हायला पाहिजे. तू नुसती हात धुवून पैशाच्याच मागे लागली आहे. हे प्रमोशन ते प्रमोशन, हे घ्या ओढा ते घ्या ओढा, बघायचं नाही काय नाही, चांगलं आहे वाईट आहे.
फक्त पैसा मिळतोय ना, बस वाटेल ते करायचं. आणि हे तू वेळोवेळी कबूल पण केलंयस की मी वाटेल ते करायला तयार आहे, मी कुठल्याही थराला जायला तयार आहे. ते स्टेटमेंट सगळं काही सांगून जातं. आणि तेच तू आहेस, तेच तू करतेस. शिक्षण तर तुझं दिसून येत नाही. एवढं शिक्षण घेतलं ते तर बोलण्यातनं कुठूनच काही दिसून येत नाही. नुसतं तोंड उघडलं की गटार आहे तुझं पण. म्हणजे ह्या सगळ्याच तशाच आहेत. पण ही आणि स्पेशली ती काय नाव आहे तिचं, युरोपवाली, हे दोघी तर एकदम जास्तच आहेत. म्हणजे थोडं तरी मी त्या हाहाला वगैरे बोलते की ते थोडं तरी व्यवस्थित आहेत, थोडा एक क्लास आहे त्यांचा. ह्यांचं काय आहे. आणि हिचं तर काही कशातच काही नाही आहे. सगळ्यात सो कॉल्ड मोठे ह्या ताईदादांमध्ये ना सगळ्यात वर्स्ट कोण असेल ना तर ही येते मावसाड. नुसतं आपल्याला नटायचं, मुरडायचं आणि बस तेच करायचं, शो शायनिंग मारायची आणि कुठून जिथून छापता येईल तिथून फक्त छापायचं. बस एवढंच हिचं ध्येय आहे आयुष्यामध्ये. हेच तिचं सक्सेसचं डेफिनेशन आहे. अगं ह्याला प्रगती नाही म्हणत ग. तुला ना तुझी भाषा चांगली आहे ना, तू जे काही बोलते ते चुकलं तर ते एक्सेप्ट करत नाहीस किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत नाही. अजून वर्स्ट होत जाते. ब्रीड काय, कॉफेटेरिया काय आणि मेट्स काय वाटेल ते हिचं कॉर्न काय. शी म्हणे माझे फोटो सगळे गुजरातभर फिरत आहेत. आणि कुठे कुठे फिरत असतील बघ, आधी नीट बघून घे. मागचे फोटो फिरत होते तेव्हा काय हंगामा झालेला रातोरात माहिती आहे ना काय झालेलं. ते फिरत होते की तुझ्या मर्जीनेच फिरत होते की तुझ्या मर्जीशिवाय फिरत होते, त्याचा उलगडा अजून तरी झालेला नाहीये. ते आधी शोध. चालली आहे त्याचा शोध घ्यायला. असली आगाऊ बाई आहे नाही. हिच्यावर तर येतेच मी त्या पॉईंटवरती नंतर. आधी आपण आता ते अर्वाचीन आणि पूर्वाचीनचं बोलून घेऊया. त्याच्यात पण ह्यांचाच शहाणपणा. मी असं वागलो, मी तसं वागलो, मी त्यांना विचारलं, मी त्याची परमिशन घेतली, मग तो म्हणाला, हे म्हणाला. अरे बाबा, दिग्गज कलाकार आहेत ते. बायको एवढी शायनिंग मारते सर 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 म्हणून. काहीतरी कुठून तरी सर मागवतील आपली साडी आपल्या राणीसाठी. मग म्हणून फुल मस्काबाजी चालली आहे हिचं. आणि तिकडे तो अर्वाचीन, तो तर अरे तुरे चांगलंच म्हणजे दाखवतोय संस्कार. संस्कारी बायकोचा संस्कारी नवरा. तो म्हणाला बाहेर थांबा, मग तो म्हणाला तो असा आहे, तो तसा आहे, जसा वाटतो तसा नाही आहे असं लोक म्हणाले होते, पण तो तसा नाही आहे. ठीक आहे, मी पण त्यांच्याशी चांगलाच वागलो, मी पण त्यांच्याशी. अरे अर्वाचीन, तू कोण? आणि तू चांगला वागला आणि काय वागला त्याच्याशी कोणाला काय घेणं देणं आहे. तू चांगला वागणार नाही तर काय वागणार तू? शिस्तीतच राहायचं असतं. तुझ्या बायकोसमोर चालत नाही तुझं. चाललाय आपला मोठा बाहेर लोकांबरोबर हुशाऱ्या मारायला. त्यांच्याबरोबर काय असं वागणार होता तू? चांगला तुझ्या बायकोचे फोटो कोण पण कुठून पण घेऊ शकतं याचा अर्थ काय तुला सुसाट सोडलाय का कोणाचा फोटो बिटो? इज्जतीत राहायचा. आला मोठा उपकार केले का विचारले फोटो घेऊ का म्हणून? आणि ही पण मी ना असं कोणाला पण असं न विचारल्याशिवाय मी काही त्यांचं शूट वगैरे करत नाही. मी खूप काळजी घेते. आता त्या दिवशी पण मी गेली होती ना ते हळदी कुंकूला, तर तेव्हा पण मी त्या बायकांना आधी विचारलं. म्हणजे मी असंच बसलेली तर त्या स्वतःच म्हणाल्या की चालेल म्हणून तुम्ही घेतलं तरी. मी असं अजिबातच असं कोणाला शूट वगैरे ते विदाऊट देअर परमिशन मी असं काही करत नाही. हो, तू शूट नाही घेत, तू फक्त लोकांच्या गप्पा चोरून ऐकते किंवा कोणतरी काहीतरी बोलत असेल आईशी बहिणीशी वगैरे तर त्यांचं असं चोरून ऐकते सिग्नलला उभी राहून. म्हणजे तसं नाही, सिग्नलला उभी राहून म्हणजे सिग्नल लागला की थांबावं लागतं ना सिग्नलला, तसं थांबते ती सिग्नलला. मग इतर लोक पण सिग्नलवर थांबलेले असतात ना, मग तेव्हा ते फोनवर वगैरे बोलत असतील ना तर क्रॉस करता ही हळूहळू असं दाखवते की मी क्रॉस करते तुमच्याबरोबर किंवा मी सिग्नलला थांबली आहे तुमच्याबरोबर. पण ती ना चोरून गप्पा ऐकते. फक्त तेवढंच करते ती. बाकी ती काही सगळ्यांचं परमिशन घेऊनच व्हिडिओ वगैरे काढते. पण गप्पा ऐकून ती बिंदास व्लॉगवरती सांगते, असं जगाला सांगते की एक बाई ना तिच्या आईशी असं बोलत होती, मग मी ऐकलं, मग माझ्या मनात हा विचार आला. म्हणजे ती कंटेंटसाठी करते. हो, अशी बिचारी कंटेंटची कमी आहे ना तिच्याकडे. बस तेवढंच आहे. बाकी तर एकदम शिस्तीतली बाई आहे. आणि कुठचा विषय कुठे घेऊन जाते बापरे. त्या दिवशी ते अँकरिंगवरनं ती अँकर बाईला त्या उशीर झाला तर किती आपण लोकांना जज करतो हिचं. आणि काय ते जज करण्याचं काय, हिला ऑर्डर बोलून टाका. हिला इतकं रफादफा करतो यार. सारखं आपलं जज करतो आपण. असं लोकांना असं बोलतो किती सोप्पं असतं. त्या दिवशी त्या फोटोग्राफरला पण बोलत होती की हां, लोक आपल्याला किती सहज जज करतात ना. अरे तुला माहिती आहे का जजचा अर्थ? उगाच आपला एक वर्ड येतो म्हणून तेच पहिले ते मॅनिफेस्टेशन, नंतर आता जज. आणि काय प्रॉपर एकदा तर एक व्हिडिओमध्ये एक वर्ड नवीन शिकून येते ना, तोच रिपीट मोडवर ऑन लूप चालू असते ही.
आणि शाणे तू आम्हाला काय सांगते गे? हां, तू स्वतः मला काय काय बोलली आणि काय काय करते ना ते मला माहिती आहे. सगळं कसं बोलायची की हां किती सोपं असतं असं दुसऱ्यांवर, आणि तुझी ते आता नवीन झालेली मैत्रीण ती किल्पा काकू काय खूप सोपं असतं लोकांवर टीका करणं, सगळ्यात सोपं काम लोकांवर टीका करणं. हां, आता मला पण तुम्हाला हेच सांगायचं आहे की काही सोप्पं बिप्पा नाही आहे. जसं तुम्हाला वाटतं ना तुमचं काम कठीण, ज्याच्या त्याच्या कामामध्ये किंवा ज्याच्या त्याच्या जागी आपण आल्याशिवाय आपल्याला कळत नाही ना, हे तुमच्याच भाषेत तुम्ही म्हणता ना ते स्वतःवर अवलंबा आधी. तुम्हाला पण नाही कळणार आणि माझ्या जागी तुम्ही कधी येऊ पण नाही शकत आणि याव्यात असं मला वाटत पण नाही. चल बघा इधर से भक भक, चल निकल निकल ऑडियन. आणि काय मला ना आज कळलं की आहे ना कुठे आहे माझं स्थान काय आहे. अरे तुझं स्थान फक्त तू एकाच बाजूने नको बघूस, तुझं स्थान काय आहे ते माझ्या पण पॉडकास्टच्या खाली कधीतरी बघत, म्हणजे ते तर तू बघतच असशील तर तेव्हा नाही कळलं तुला. आता वर्ष झालं, वर्षभरात तुला कळलं नाही तुझं स्थान काय आहे. शाणी कन्व्हिनियंटली माझं स्थान काय आहे मला कळलं आहे लोकांच्या मनात. अरे मी ना रोज मला ज्या कॉमेंट्स किंवा रोज मला जे DM वगैरे येतात ना, एक दिवशी असे लावले ना इकडे तर आहे ना चक्कर येऊन पडशील, चक्कर आले मोठे माझ्या लोकांच्या मनात माझं काय स्थान आहे ते दाखव ना. तुझ्या इथे ना माझ्याबद्दल एखादी कमेंट असेल ना तर माझ्या इथे तुझ्याबद्दल आहे ना पूर्णच्या पूर्ण ना असा कमेंटने भरलेली थप्पी असते, थप्पी. ते बघून नाही तुला कधी वाटलं की तुझं काय स्थान आहे लोकांच्या मनामध्ये. हां, आता सांगते मोठ्या गोष्टी स्थानाच्या, ते पण बोल ना जरा, की मला गॉसिप गर्लच्या इथे ना कळलं की खरंच की माझं काय स्थान आहे लोकांच्या मनामध्ये. कधीतरी आओ कभी हमारी हवेली पे और देखो तुम्हारा क्या स्थान है लोगों के दिल में. आणि ही स्वतः दी ग्रेट एवढी समजते स्वतःला, स्वतःचं तर एवढं 12 वाजलेले आहेत भाषेचे आणि त्या मुलाला हसते. म्हणजे या लोकांचं मला कळत नाही, स्वतःच्याच मुलांना हसतात हे लोक, स्वतःच्याच मुलांना असं दाखवतात की कसं बोलतात, कसं चुकीचं बोलतात वगैरे. आणि स्वतः काय मोठे तुमच्याकडनंच शिकले ते. तू काय मोठी, तू जसं ब्रीड वगैरे कुठे काय वापरायचं कळत नाही तसं त्याला तो बोलला असेल पोलो. पोलो पोलो म्हणाला, मला काय कळलंच नाही 2 मिनटं आधी. पोलो, अरे IS की कोण आहे, मुलगा काय बोलतो ते समजत नाही म्हणजे तुला. आणि हिच्या स्टोरीमध्ये ना हिला असंच ना राह चलते लोक भेटतात किंवा काहीतरी असं हिला काहीतरी बोलतात की मला तुझ्याकडे बघून कम्फर्टेबल वाटलं वगैरे असंच. आता हिने एक नवीन स्टोरी सांगितली आपल्याला ती पॉलिसीवरनं, की एक बाई तिथे पॉलिसी विकायला बसलेली तर तिने हिला म्हटलं की मला असं वाटतं तुमच्याकडे बघून की तुम्ही घ्याल असं, म्हणून मग मी तुम्हाला सांगते. हिला चढवलं आणि ही चढली. अगं येडी बाई, ते सगळ्यांना असंच म्हणतात की तुम्ही खूप भारी वाटताय आणि तुम्हाला शक्य होईल असं मला वाटतंय आणि हे तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि तुम्ही हे करालच, तुम्हाला खूप छान बेनिफिट मिळतील. हे सगळे त्यांची रोजच्या वापरातली गंडवायची वाक्य आहेत. धंदा आहे वो उनका, ते तसेच बोलतात. तुला काय, ती बोलली की मला ना तुमच्याकडे बघून असं, आणि हिला वाटलं की हो मी असली भारी आहे ना, कसली भारी आहे मी, अशी वाटतेच अशी एकदम रिच, म्हणून मला बोलते वाटतं. पण खरंच ना हे जे स्वतःच्याच प्रेमात आकंठ बुडालेले असे जे येडे लोक असतात ना, ह्यांचं तोत्या काढणं किती मस्त मजा, एकदम इतकं इझी असतं ना. सॉलिड, ह्यांची फक्त अशी तारीफ करायची, खूप भारी आहे, खूप सही आहे, तू खूप मस्त आहे आणि तुझ्याकडनं हे होणारच आणि मला वाटतंच, मला फुल कॉन्फिडन्स आहे, असं करून ह्यांच्याकडनं आपलं काम काढून घ्यायचं. तर ह्यांची ना न सोडता आली पाहिजे आणि ह्यांना कसं ना चण्याच्या झाडावर चढवायचं ते जमलं पाहिजे बास. एकदा बोलते की 12वी असलं पाहिजे किंवा इक्विव्हॅलंट टू 12th असं डिप्लोमा वगैरे असं काहीतरी असलं पाहिजे, म्हणजे 12वी इक्विव्हॅलंट शिक्षण असलं पाहिजे तरच तुम्ही ही पॉलिसी घेऊ शकता. आणि नंतर म्हणते की त्याला वयाची पण अट आहे, तुम्ही 18+ असलं पाहिजे. अरे 12वी असलं पाहिजे याचा अर्थ 18+ असणार, कोण 16व्या वर्षी 12वी होत नाही. काय बोलते यार, म्हणजे 18+ स्टार्टिंग असणार, ज्या 12वी झालं आहे 12वीची अट आहे म्हटल्यावरती ती व्यक्ती 18+च असणार ना. 12वीची अट इम्पॉर्टंट होती, वयाचं काय कॅल्क्युलेशन तुझ्यासारखं नाही बाबा. सगळ्यांचं वर्षानुवर्ष 32 वर्षाचीच आहे, 32 वर्षाच्या पुढे जातच नाही. हिला ना आता द्यायला लागेल एक लाथ पुढच्या वर्षात ढकलण्यासाठी, नाहीतर ही काय जायचीच नाही. अजून पुढची 10 वर्ष 32 वर्षाचीच होऊन बसेल. तर हिच्यासारख्या लोकांसाठी तिने सांगितलं असेल, त्या बाईने दोन्ही अटी सांगितल्या असतील की तुमचं शिक्षण पण असलं पाहिजे आणि तुमचं वय पण तेवढं असलं पाहिजे. नाहीतर मग ही तर माहिती आहे ना फेकाफेकी क्वीन, 12वीत असताना बोलत असेल 12वीत पण बोलेल की मी 16व्या वर्षाची असताना 12वीत होती. हिचं वेगळंच कॅल्क्युलेशन चालतं ना. त्या म्हणजे ह्यांचं ते खानदानीच प्रॉब्लेम आहे, कारण आईचं पण ऐकलं ना, 48ची आई 32ची मुलगी, काय कॅल्क्युलेशन आहे ना. 16वं वरीस धोक्याचं ग, 16वं वरीस धोक्याचं.
ती तर मला छान वाटलं आणि मला असं वाटलं की तुम्हाला सांगावंसं. अरे सांगावंसं वाटलं तर थोडंसं सांगून मोकळं व्हायचं ना. सांगावंसं वाटलं ह्यासाठी वाटलं कारण दुसरं काही कंटेंट नव्हतं. तर ह्याच्यावरच काहीतरी 10 मिनटं बडबड करून आपला एक 15-20 मिनटाचा व्लॉग छापता येईल. ते तिथेच कॅल्क्युलेट करून आलेली म्हणून हिला सांगावंसं वाटलं. कारण आता बोंब आहे बोंब कंटेंटची. काय काय करते त्या कंटेंटसाठी सांगते. हिचं ना येडा तोत्याप्पा सांगते आता मी तुम्हाला, थांबा. हिला ना त्या लुटगय प्रमोशनच्या व्हिडिओ खाली आणि त्या हंडाभर पाणी ओतलेल्या मिसळच्या व्हिडिओ खाली ना धुतला पब्लिकने. तेव्हापासून तिची खवटली आणि ना त्याचा वचपा हिने परवा म्हणजे कालच्याच व्हिडिओमध्ये काढला सगळ्यांचा एकसाथ. तेव्हापासून ना लोक हिला फुल ऑन एकदम धुत आहेत. एकदम सर्फ एक्सेलने धुत आहेत हिला. पण ब्रँड ना, ब्रँडेड असं तसं नाही. वॉशिंग पावडर निरमा तसं नाही चालत. फक्त सर्फ एक्सेलने तिची धुलाई व्हायला पाहिजे. त्यांना तर अशी हुलाहुल देते ना, काय सांगते माहिती. प्रमोशन आधी तर बोलली की सगळेच जण प्रमोशन करतात. हे बघा यूट्यूबवर प्रत्येकजण जो येतो ना तो सगळेजण कमवायलाच येतात. हे तर सत्यच आहे. म्हणजे जो तो येतो तो सगळेजण कमवण्यासाठीच इथे आहेत. म्हणजे काही जण असं लोकांना काहीतरी असं ज्ञान, त्यांच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी पण आहेत. तो पण एक उद्देश आहे. अरे बरोबर, आधी बरोबर बोललीस. ते बाकीच्यांचं जाऊ दे, पण तू तर इथे ना 101% जसं मी स्टार्टिंगला बोलली ना तसंच तू फक्त आणि फक्त कमवायलाच आहेस. कुठून पण नुसतं छापायचं बस तेवढंच तुझा उद्देश आहे. तर त्याच्यामुळे ते तर बरोबरच बोललीस. आणि राहिला प्रश्न त्या प्रमोशनचा ना, तर काय पण बकवास लोकांना सांगू नको. तुमचं ऑडियन्स बघून येतात आणि माझं ऑडियन्स तर छानच आहे म्हणून मला खूप प्रमोशन मिळतात. त्यांना काय माहिती तुझं ऑडियन्स काय छान आहे की काय आहे. तुझं ऑडियन्स, अरे जर त्या ऑडियन्सच्या नावावर तू जर बोलायला लागली ना की माझं ऑडियन्स छान आहे म्हणून मला प्रमोशन येतात, लोकांचा ना सुरलेला विश्वास पण जाईल त्या ब्रँड्सवरचा. काय हिला लोक काय विचारतात माहिती आहे की तुझ्या यूट्यूबच्या ह्याच्यातनं PF कट होतो का. ही लेवल, हे छान ऑडियन्स आहे हिचं. या छान ऑडियन्सला बघून, हे असे अद्वितीय प्रश्न विचारणाऱ्या नॉलेजेबल ऑडियन्सला बघून हिच्याकडे प्रमोशन येतात. अरे मावसे, गॉसिप गर्ल असणं आणि गॉसिप गर्ल बनण्याचा प्रयत्न करणं ॲज अ पर्सन हे खूप दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कारण मी बघते तुला, तुझी हुशारी आहे ना, सगळं इकडे फिरून जाते आणि कसं वागते, कसं काय करते, कसं टॅकल करते, हँडल करते ते बघून स्वतः ते करण्याचा प्रयत्न करतेस. बट तुमचे ना होईल बा. मी माझ्या मंडळींची तारीफ करते म्हणून तू आपली कशालाही कुठेही जोडते आणि स्वतःच्या लोकांची तारीफ करायला जाते. बट वो मॅच नाही हो रहा है. म्हणजे जेन्युइन आहे, माझी मंडळी जेन्युइन आहे, त्यांच्याबद्दलचं माझं मत जेन्युइन आहे म्हणून ते बरोबर मॅच होतं. जेव्हा मी त्यांची तारीफ करते, ज्या कारणासाठी करते ते कारण व्हॅलिड असतं. तुझ्यासारखं उगाचच कोणाचं तरी बघून ते करता म्हणून मी करणार असं नाही करत आम्ही. आमचं प्रत्येक गोष्ट व्हॅलिड असते, जेन्युइन असते आणि खरी असते. त्याच्यामध्ये तुम्ही खोट काढूच शकत नाही. आणि तुझं काय उगाचच आपलं काही फेकायचं म्हणून फेकायचं. आले माटे माझं ऑडियन्स ठीक आहे की सैफ अली खानच्या घरी असं होऊ शकतं तर अरे तू कोण आहेस भाई, तू कोण आहेस, कोण क्या समजती क्या है तू अपने आप को. हाडाची काढा आणि चाबोचं तुणतुण काय. म्हणजे तू स्वतःला करीना कपूर समजते की अब्बा डब्बा जबांना सैफ अली खान समजते की काय समजते काय. अब्बा डब्बा जब्बांच्या हयातीत असताना, म्हणजे हयातीत नाही, ते तिथे असताना कोणतरी घरात आलं आणि अब्बा डब्बा जब्बांना भेटून गेलं वगैरे, ही बात कुछ हजम नाही हुई ही. आणि सैफ अली खानच्या घरात होतं तर मग माझ्या का नाही. म्हणजे तू त्या चोराचं कंपॅरिझन अब्बा डब्बा जब्बांना भेटायला आलेल्या बाईशी करते. अरे बाई तू कोण आहेस एकदा कबूलच करून टाक. आणि हां, त्याच्यावरून मला अगेन आठवलं की तिचा नाही शोध घेतलास ते. अरे तुझे अजून किती शोध बाकी आहेत. प्रत्येक वेळेला बोलते हिला मी शोधूनच काढेन, तिला मी शोधूनच काढेन. अरे आधीचे पेंडिंग शोध कर, आधी त्यांचे शोध लाव, नंतर नवीन शोध मोहीम चालू कर. बकवास कुठची भुरटी. चल बघ. हिला ना पोलीस पण म्हणाले असतील भाई तू जा. आजकाल मला वाटतं त्या दादांशी व्हॉट्सअप मेसेजिंग बंद झालेलं आहे वाटतं. दादा म्हणाले असतील हा माझी नोकरी खाऊन बसशील, उगाच लेने के देणे पड जाएंगे, माझ्याशी काही व्हॉट्सअप करू नको. हां, नाही तर माझी मधुबाला जायची सोडून बिडून. तुझा काय माझ्याशी करत बसली आहे टाइमपास. म्हणून दादांनी तर हिचं नादच सोडलाय वाटतं. तू तुझं बघ, तू तेरा देख.
आये दिन ह्याने मला अशी कमेंट केली, ह्याला शोधून द्या, ह्याला शोधून द्या, त्याला हे करा, ह्याने असं केलं, नाहक डिफेम केलं, नाहक डिफेम असं केलं तसं केलं. आता तर माझा पिच्छा सोडलाय बाई. आता तर म्हणते की जाऊ दे, या डोक्यावर पडलेल्या बाईच्या नादी मी नाही लागणार. आणि मी तिच्यावर हसते. बघा मावशी, बघ बघ, तुला कळलं ना हा आम्ही कशी आहे, एकदम सटकलेली आहे मी. हा आत्ता माझी सटकली. सटकलेल्या बाईच्या नादी लागू नको. तू बोलली आहे आता मी लागणार नाही आहे आणि मी तर तिला सोडूनच दिलंय, तर तसंच ठाम राहायचं. आता फिरलीस ना परत तर बघा बघा ना, ह्याला शोधायचंय, त्याला शोधायचंय. आता तर कोणीतरी हिला हगारोच्या त्या एजंटने हिला लुटला. हां, ते गाणं म्हटलं ना स्टार्टिंगला, लुट गए हा लुट गए. हां, तर त्याला लुटला. आता ही आपल्याला शहाणपणा शिकवते, असं बघा तसं बघा, नीट बघून करा. आणि काय, मी तर खूप सिलेक्टिव्ह प्रमोशन करते. ओला, हे कधी झालं बाबा सिलेक्टिव्ह प्रमोशन? हे सिलेक्टिव्ह आहे तर मग भरमसाठ काय असतं? ठीक आहे, त्यांच्या हॉनरला शोधूनच काढतील. हॉनरला हॉनर नसतं ग, ते ऑनर असतं. हॉनर काय हॉनर? तुला हॉनरचा मोबाईल देणार आणि मी तुझा सत्कार करणार आहे बघ तू. आणि ना त्याच्यावरती मस्त रिंगटोन पण असते हॉनरच्या मोबाईलवर, मस्तपैकी रिंगटोन पण आहे ना. आय एम अ माउसी गर्ल इन माय बिळाचं वर्ल्ड, आय एम ऑफ प्लास्टिक, इट्स फॅन्टॅस्टिक, you can touch my hair and touch me everywhere. Imagination, that is your creation. Come on, Mousy, let's do promotion. Na, na, na. Come on, Mousy, let's do promotion. Na, na, na. आता काय करशील? हां, घेशील का भदा भदा प्रमोशन? आणि काय बोलते, तरी घेईल ही. इतकी हापापलेली आहे ना, हिचे हाव काय जाणार नाही तोंडावर पडले तरी. आणि मोठ्या कर्माच्या गोष्टी करते. इतकी जर कोणतरी पॉझिटिव्ह व्यक्ती असेल आणि इतकं एका बाईने हिला छान कमेंट केलेली ना, खरंच म्हणजे तू इतकं बोलते, इतकं गोष्टी करते, पण असं तुला कुठेच कसं नाही वाटत की हे कर्मा तुझ्यावर पण आलं आहे? म्हणजे तू काहीतरी केलं असशील तेव्हाच हे तुला आता असं तुझं नुकसान झालं किंवा काहीतरी. हा विचार पण तू करायला पाहिजे ना. जेव्हा तू हे म्हणते की आज माझे समोरच्याने 4 रुपये घालवले तर त्याचे उद्या 40 रुपये जातील किंवा त्याचे डबल जातील आणि हे होणारच, ही काळ्या दगडावरची रेष आहे आणि शोधून काढणारच, पोलीस शोधतायत. आता तेच पोलिसांना बाई तेवढंच कामे सोड ना बाई, सोड ना. त्या पोलिसांना माफ कर ना, त्यांना दुसरी कामं आहेत. तुमच्या या हापापलेल्या ह्याच्या पायी तुम्ही काय वाटेल ते करायचं, तुम्ही चूक करायची, तुम्ही नीट बघायचं नाही, तुम्ही कुठल्या तरी फ्रॉडमध्ये अडकलं द्यायचं आणि मग त्यांनी शोधत बसायचं. याला काय अर्थ आहे? हां, आणि जर त्याचे जाणार तर तो त्याचा कर्म आहे तुझ्या म्हणण्याप्रमाणे. तर मग तुझ्यावर मग तुझे एवढं लाखोचं नुकसान झालं, तो कोणाचा कर्मा? मग तुझं पण काहीतरी कर्माच असेल ना. कर्मा इज कर्मा, इट इज सेम फॉर ऑल. असं थोडीच आहे की चच्चूसाठी वेगळं आणि उंदरासाठी वेगळं, असं नाही ना. सगळं सेमच आहे ना मामला. तर मग असं थोडीच चालतं. कर्मा इज ओनली ट्रूथ, एटर्नल. जाऊ दे, तुला समजणार नाही, पण इतकंच समज की कर्मा तुझं पण तुझ्यावरच फिरून आलंय. म्हणून तुझं बघ कुठे चुकतंय. कोणाला असं काय काय जरी पण आपण म्हटलं ना की मी काय कोणाला जबरदस्ती नाही करते, मी फक्त माझं काम करते, पण चुकीच्या गोष्टी आपण जेव्हा ॲडवाईस करतो आणि लोकांचे पैसे त्याच्यामध्ये जातात आणि तेव्हा त्यांचा जो अनुभव असतो आणि जे ते अनुभव शेअर करायला येतात आणि जेव्हा तू त्यांच्या नावाने शंख करतेस, त्यांच्या नावाने खड्या फोडतेस आणि त्यांना काय काय बोलतेस ना असं तसं, कोणी हिची रियालिटी सांगितली की हिला झोंबते, तर तोच तुझा कर्म आहे. हे तुझ्यामुळे तुझ्या नादी लागून लोकांचे जे पैसे वाया गेले ना ते अक्युम्युलेट होऊन तुझे एकसाथच गेलेत. समजली का? विचार कर जरा. आणि त्या दिवशी हिला कोणीतरी म्हटलं की त्या मिसळमध्ये एवढी मिसळ करून ठेवली 4 जणांसाठी आणि त्याच्यावरती एवढं कळशीवर पाणी ओतलं. केवढं पाणी त्या मिसळमध्ये. तर म्हणे आम्ही कोल्हापूरकर, आम्ही 2 वेळा खातो आणि आजूबाजूच्यांसाठी पण बनवली आहे, तुम्ही नाही देत वाटतं तुमच्या आजूबाजूच्यांना. आणि त्याच्यावरती आहे ना कोणीतरी हिला कमेंट पण केली होती हिच्या अंधमंद भक्तिणीने की हा ये था सुपला शॉट आता मेरी बी सुन. हो, नाही देत आम्ही असली मिसळ, आम्ही चांगली मिसळ देतो. एवढी ढिगभर पूर्ण कळशीभर पाणी ओतलेली मिसळ नाही देत, पाणेरी मिसळ. आम्ही एकदम तर्रीवाली ऑथेंटिक टेस्टी मिसळ देतो. झालं? हा होता हेलिकॉप्टर शॉट. घेतलास? आणि कधीपासून तुला एवढं कोल्हापूरचा पुळका यायला लागलं का? आम्ही कोल्हापुरी असं तर तुझं नाव, गावाचं नाव कोणी घेतलं तर जाते अंगावर धावून, हिला शोधेन, हिच्या घरात घुसेन, हे ते. म्हणजे गाव हिचं कोणी सांगायचं नाही, हिच्या आजूबाजूला राहतो ते कोणी सांगायचं नाही, काय बोलायचं नाही, ते ही फक्त बोलणार मी कोल्हापुरी कन्व्हिनियंटली. का
तुझं सत्य बाहेर येईल म्हणून भीती वाटते. असं काय कांड केलं ग? हां, ये गलिया ये चौबारा या आना ना दोबारा अब मौसी भई परदेसी के तेरा या बहुत कुछ है पर तू यहाँ आना नहीं. असा सीन आहे ना तुझा गावाकडे. आणि ते सत्यनारायणाच्या पूजेचा अगेन सगळं पैसा 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 बस, आणि इच्छा किती त्या मागायच्या आणि म्हणायचं की सत्यनारायण भगवान, आपण जे मनापासून मागतो, आपण जर सच्च्या मनाने मागितलं असलं, मग काय तू सच्च्या मनाने मागते तर काय बाकीचे काही झुट्या मनाने मागतात? तूच एक सच्ची आणि बाकी काय हां सच्चे का बोलबाला और झुटे का मुंह काला. तुझं होणार आहे तसं. काय बडबड करते नुसतं, हे नवस ते नवस, मी हे करेन मी ते करेन. हिचं संपतच नाही, इच्छा काय संपतच नाही, हिची हाव काय संपतच नाही, कुठे थांबायचं ते काय माहितीच नाही हिला. असं तू दरवर्षी बाबा इच्छा मागत राहिली. आणि इच्छा तर अशी मागायची काहीतरी, एवढं जर तुझ्यामध्ये दम होता, एवढंच जर तुला वाटत होतं इच्छा पूर्ण व्हावी, तर मग इच्छा मागायची होती की बाबा मी पुढच्या वर्षी माझ्या घरी सत्यनारायण म्हणजे स्वतःच्या घरी घालशील. हां, मी सार्वजनिक पूजेलाच जोडप्याने बसेन. ही कसली इच्छा? हां, हे कसलं काय पूर्ण प्राप्ती तुझी? म्हणजे हे तर असं झालं की बाजूच्या घरी पूजा आहे, पण बाजूच्या घरी मी नवस मागून आले म्हणून त्यांच्या घरी जाऊन मीच बसली आयत्यावर कोयता. म्हणजे सगळा खर्च सार्वजनिक, सगळं खर्च लोक करणार, ही आपली आयती जाऊन बसणार हिची इच्छा पूर्ण झाली म्हणून. आता ह्या वर्षी काय बाबा मागू नकोस की अजून पुढच्या वर्षीची इच्छा मग ती पूर्ण झाल्यावर, म्हणजे मग सगळ्यांनी बाजूलाच व्हायचं आणि हीच अखंड वर्षानुवर्ष पूजाला बसत राहणार. मुळात तर आहे ना, मला हे पटतच नाही की काही ना काहीतरी देवाला बांधून ठेवायचं. जो तो हा देव आहे तो देव, त्या हे देवाकडे मागायचं, त्या देवाकडे मागायचं, स्वामींकडे मागायचं, सत्यनारायणाकडे मागायचं आणि गणपतीकडे मागायचं, गावच्या देवीला मागायचं, सगळीकडे नुसतं आपलं मागायचं मागायचं मागायचं. अगं माणूस आहेस की भिकारी? ज्याच्या स्वतःच्या कष्टावर आणि स्वतःच्या मेहनतीवर विश्वास असतो ना ज्याला, त्याला असं देवाकडे सतत काहीतरी मागत राहण्याची गरज पडत नाही. देव आपोआपच तथास्तू म्हणत असतो आणि ज्याला त्याला आपल्या आपल्या कर्माचं मिळत असतं. मोठ्या कर्माच्या गोष्टी सांगते. आता येऊया मूळ मुद्द्यावर, जो मी केव्हापासून बोलायचं आहे. त्याच्यामुळे आधीच तुम्हाला डिस्क्लेमर देते की अजून थोडा पॉडकास्ट मोठा होऊ शकतो, पण मला आज हे निपटवायचंच आहे. तर मुळातच जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती कमेंट करते, ते सुद्धा त्या कॉमेंटरचं नाव वाचा. ते नाव एका महिला आयोगाच्या मुख्य व्यक्तीचं, कार्यकारिणी समितीची जी मुख्य आहे तिचं आहे. तिच्या आय डीवरनं कोणीतरी, तिच्या आय डीवरनं नाही म्हणजे तिचा नावाचा वापर करून क्रिएट केलेल्या आय डीने कमेंट केली आहे. मुळात तर या बाईला माहितीच नसेल की ती बाई कोण आहे, की ते नाव कोणाचं आहे. एवढं तर डोकंच नाही ह्या काय म्हणतात सो कॉल्ड इन्फ्लुएन्सरला. आणि ही जे लोकांना म्हणते ना डबक्यातलं बेडूक, तर डबक्यातलं बेडूक तर जाऊच दे, ते डबक्यातनं तरी बाहेर येऊन इकडे तिकडे फुदकतं. पण तू तर बिळातली घूस आहेस आणि ही घूस फक्त अशी बाहेर पडते आणि कुठेतरी गटारातच घुसते, गंदी नालीमध्ये फिरत असते. त्याच्यामुळे स्वतःचं बघ आधी, कारण तुलाच आधी तुझ्या त्या बिळाच्या बाहेरचं जग काही माहिती नाही आहे. स्वतःच्याच एका दुनियेत आहेस तू, नाल्याच्या अलीकडे नाल्याच्या पलीकडे. आताच अशी कुठली कमेंट आली आणि असं जर आय डी असेल तर मला उद्या कोणीतरी पंतप्रधानांच्या आय डीने अशी काहीतरी कमेंट केली तर कमेंट करणाऱ्याचं नाव वाचूनच हसायला येईल ना. असं का ती बाई हिच्याकडनं का साडी घेईल? हिला काय वाटलं? ती सुकटलेली दुसरी एक वारकर बाई, तिने हिच्या साड्यांचं प्रमोशन केलं किंवा तिने घेतलं म्हणजे काय आता या महिला आयोग समितीची पण हिच्यासाठी आय डी बनवून आली का? मुळात तर तुला ते तर माहितीच नसेल तर ते आधी माहिती करून घे. मुळात ते नावच फेक आहे आणि तिचा काय तू शोध घेणार आहेस? मी शोध घेईन. एका बाजूला म्हणते की इथे माझ्याकडे वेळ नाही. बिलकुल, अरे वेळ तुझ्याकडे ह्यासाठी नाही आहे, कारण या फालतू कामांमधनं, या फालतू उचापत्त्यांमधनं नको ते, म्हणजे ज्या गोष्टीला एवढा काही भाव देण्याची गरजच नाही आहे. एखादी कमेंट आली, तू बघितलंस, एकतर ते नाव काय फेक नाव आणि त्या फेक नावावरची फेक कमेंट 2 दिवस आधी क्रिएट केलेली आय डी तू स्वतःच म्हणते आहे 2 दिवस आधी ते पण इथूनच शिकून गेली की आम्ही कसे आय डी पकडतो. पण ते काय तुला जमणार नाही आहे मावसाड, तू राहू दे. मी तुला तेच म्हणाली, गॉसिप गर्ल असणं आणि गॉसिप गर्ल बनण्याचा प्रयत्न करणं बुद्धीने हे पॉसिबल नाही आहे. ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तू मावसाड आहेस, तू मावसाडच राहणार बुद्धीने पण आणि तुझ्या कृतीने पण. त्याच्यामुळे ना जास्त उछलकूद करण्याचा प्रयत्न करू नको आणि माझ्या स्टाईलने गोष्टी हाताळण्याचा तर अजिबातच प्रयत्न करू नकोस. मी असती ना तर सगळ्यात पहिले ती कमेंटला काहीतरी असं
तसाच तोडीचा रिप्लाय देऊन काहीतरी उलटपुलट बोलून डिलीट आणि ब्लॉक करून टाकली असती. येड्यासारखं ते लावून आणि आपली स्वतःची इज्जत घालवून घेतली नसती. आता जा सर्च कर ती काय आयडी आहे, कोणाचं नाव आहे, कोण आहे ती व्यक्ती, म्हणजे तुला कळेल की तुझा किती मोठ्यात मोठा तोत्या कटलाय, किती टाइम वेस्ट केलायस तू काहीतरी उगाच वचा. एकतरी ना तू मुळातच एक स्पेशल चॅनल ओपन करू शकते आणि त्याच्यावरती तू लोकांना ट्रेनिंग देऊ शकते की कसं भांडायचं नळावर, वच्चा असं पदर खोचून कसं नॉन स्टॉप भांडायचं. बाप रे, जरा अडखळत नाही, एकाच लईत एका स्पीडमध्ये दम लागेच तोवर अशी दादा चालूच होते. काही विचारच करत नाही, काय जरा पण डोकं नाही आहे या बाईकडे कुठली सिच्युएशन कशी हँडल करावी. आणि इतकं काय आहे त्याच्यामध्ये, अशा कॉमेंट तर तुला येणारच. सगळेजण तुला पॉझिटिव्ह, आता ही तर फेक होती पण जेन्युइन पण कोणतरी नेगेटिव्ह रिव्ह्यू टाकू शकतो ना. सगळ्यांनाच सगळं चांगलं वाटलं पाहिजे असं नाही. बाबल्या आपल्याला सर्वांनाच बाबल्या वाटतो, पण दुसऱ्यांना तो बाबल्या वाटेलच असं नाही ना, त्यांना कार्टा वाटूच शकतो. तसं तुझं हे जे बेबी प्रॉडक्ट आहे ना ते तुझ्यासाठी असेल, बेबी माझं दुसरं मूल, पण दुसऱ्यांसाठी ते कार्ट असू शकतं. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टीची तयारी ठेव. प्रत्येक वेळेला येऊन इथे लोकांना पकवू नकोस, मला असं बोललं, मला तसं बोललं. जर तुझ्याकडे काही विषय नसेल, जर तुझ्याकडे बोलण्यासारखं काय नसेल तर तसं सांग, बाबा माझ्याकडे कंटेंट संपलेलं आहे, आज व्हिडिओ येणार नाही. सिम्पल. उगाच काहीतरी बकवास. खरं तर ती तूच तर नाही, असं डोकं असं काहीतरी फालतू गोष्टी ह्या फक्त तूच करू शकते बिनकामाच्या. उगाच स्वतःला काहीतरी कमेंट करून नंतर मग ती स्वतःच डिलीट करून स्वतःच त्याच्याने बोंबाबोंब तर करत नाहीस. तर काहीच भरोसा नाही ग बाई. आणि जर नाही आहेस तर एवढं त्याचा गाजावाजा करण्याची काहीच गरज नव्हती, एवढं भांडण्याचं वगैरे काहीच गरज नव्हती. फेक अकाउंट होतं, फेक कमेंट होतं, डिलीट करून टाकायला पाहिजे होतं. काय टाइमपास लावलाय. ठीक आहे, मी काय कुठल्याही साड्या रिटर्न घेते, माझ्याकडची रिटर्न पॉलिसी एकदम जबरदस्त आहे. मी किती काही असलं म्हणजे अगदी वेंडर परत घेत नसला, त्याची ती पॉलिसी नसेल तरी मी त्या घेते आणि माझ्या घरच्या व्यक्तींना देते त्या साड्या. अरे बापरे, तुझ्या घरचे तर हाच विचार करतील बाबा की हिच्या साड्या रिटर्नच होऊ देत म्हणजे त्या आम्हाला तरी मिळतील, कारण तू तसे तुझ्या घरचे फुकटचं लाटायला तयारच. लवकरच बहीण, आई, मावशी नवीन एक वॉर्ड्रॉप करणार आहे वाटतं, स्पेशल मावसाडच्या रिजेक्टेड कलेक्शनचं वॉर्ड्रॉप. हे त्यांच्याकडे थप्पी साचणार ना मग तू घेणार तर रिटर्न. काय पॉलिसी आणि काय बिझनेस चालवणारी देवा, कठीण आहे. ऑल द बेस्ट हा मावशी, खरंच तुमचे नाही हो पाहिल बा. आणि तू म्हणाली आहे ना हे पहिलं आणि शेवटचं, तर पहिलं तर मला माहिती नाही, पण हे शेवटचंच असू द्या मावसे. कंटाळा आला आता तुझी हुलाहुल ऐकून. ह्याला शोधून काढणार, त्याला शोधून काढणार, खूप लिस्ट पेंडिंग आहे. तुला सांगितलं ना आधी त्या फोटोवाल्याला शोध ज्याने तुझे फोटो व्हायरल केले. हां, नंतर मग कोण तुला असे कमेंट करत होते वगैरे काय, आणि मग तुझ्या घराच्या बाहेर काय ते लिंबू बिंबू काय टाकलेलं उतारा, त्याला शोध. त्याला पण शोधणार होतीस ना, त्यांना शोध. त्याच्यानंतर मग घरात ती कोण बाई घुसलेली तिला शोध. त्याच्यानंतर त्याच्या आधी पण एक तुला कमेंट आलेली, त्यांना तू डिस्प्ले केलेली आणि तिला घरात जाऊन पकडणार होती, तिला पकड. त्याच्यानंतर आता ही कोण आहे हिला, म्हणजे एवढं पेंडिंग आहे ना तुझ्याकडे. प्रत्येक वेळेला तू म्हणते पहिलं आणि शेवटचं. आता तर मी गप्पच बसणार नाही. ए तू गब्बस एकदम चुप, शडाप. तू कोण मोठी शाणी लागून गेली का ग हुलाहुल क्वीन. ह्याला शोधणार आहे, त्याला शोधणार आहे, पोलिसांना पकडूनच देतील आणि मी याचं ईमेल आय डीवरून शोधेन. आणि हे ते तुला ईमेल आय डी कुठून मिळाला ईमेल आय डी. कर तुला जी कमेंट आली आहे ना त्या कमेंटचं जे नाव आहे ना त्या व्यक्तीचं जे दाखवत होती त्या व्यक्तीला शोध. फक्त गुगलवर टाक, तुला समजून जाईल ते कोणाचं नाव आहे. आणि मग शोधत बस आणि तिने कमेंट केली म्हणून तिच्या मागे लाग. मग तुझं काय होतंय ते बघ. तू काय बकवास करत असते. आणि रोजगार बिजगाराच्या गोष्टी ना तू करू नको. आजकाल ना या लोकांना ना एक मोठा जामच काहीतरी चस्का लागलाय की आम्ही खूप मोठे काहीतरी लोकांना कामधंदा देतो आणि त्यांचं घरच चालवतो वगैरे. कुठल्या भ्रमात राहतात ते आधी त्याच्यातनं बाहेर पडा. आधी स्वतःचं काम नीट होतं का बघा. आधी स्वतःच्याच ह्याच्यामध्ये एक त्या नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न आणि चाललेत लोकांना रोजगार द्यायला. स्वतःचा आधी कर. एक कमेंट हिला खपवून घेता येत नाही, ते सुद्धा फेक. म्हणजे आता रिअल खरंच हिला असा काही कमेंट आल्या. एका बाईने तर रिअल पण कमेंट केली होती की मी अक्षरशः तुझ्याकडनं मला घ्यायची होती पण मी वाट बघून थकली तुझा रिस्पॉन्सची. तू रिस्पॉन्डच केला नाही, शेवटी मी बाहेरून दुकानातनं जाऊन घेतली. हे खरं आहे आणि ही कमेंट आहे तिथे. तर असे म्हणजे लोक काही खोटं बोलत नाही आहेत.
काही लोकांना असे अनुभव येऊ शकतात, कारण ह्या सगळ्या या फालतू गोष्टीमधनं बाहेर येईल तेव्हाच काय ते ॲक्च्युअल कामावर कॉन्सन्ट्रेट करू शकेल ना. हे नुसतं नळावरची भांडणं तिची संपत नाही तर ही काय आहे. आणि बोलते किती वेळ माझं बाजूला काम पडलं तरी चालेल. मग करत बस. मग आधी ते तुझं काय ते आहे ना लफडी ती सोडवून घे, नंतर लोकांना रोजगार द्यायचा हे कर, प्रयत्न कर, किंवा काय ते बोल, किंवा काय वाच्यता कर. जास्त बोलू नकोस, निस्तर आधी स्वतःचं फाटकं. आणि राहिला प्रश्न 12 तारखेचा. 12 तारखेला तुझ्या आयुष्यात काहीतरी मजेशीर गोष्ट सुरू होणार होती ना. मग झाली काय मजेशीर गोष्ट सांग बाबा. ज्वेलर्स सरच्या इकडे पोस्टर लागणार वाटतं, मोठे मोठे होर्डिंग लागणार वाटतं. मजेशीर गोष्ट. मी मजेशीर गोष्ट तुम्हाला 12 तारखेलाच सांगेन. मग त्याचा आधी उगाचच वाच्यता पण करायची नाही ना. जेव्हा सांगायचं, जेव्हा ती गोष्ट होईल तेव्हाच सांगायचं. उगाचच कशाला पुढ्या सोडते गा मावसाड. असं हिट मारेन ना, जाशील परत बिळात. बरं, ते पोस्टरचं असेल ना, तर म्हणजे सकाळ सकाळ जिथे लोकांचे असे फ्रेश विचार असतात आणि सकाळ सकाळ लोक जिथे जातात फ्रेश होण्यासाठी, तिथे पोस्टर लावायला विसरू नको. तिथे सांग पहिले, तिथे लावा. कारण सकाळ सकाळ लोकांच्या डोक्यात चांगले विचार असतात आणि सकाळची रूपरेखा आखतात ना ते अख्ख्या दिवसाची, तर तिथे असणं खूप जरुरी आहे. अरे गार्डन म्हणते मी, गार्डनमध्ये जॉगिंग ट्रॅकवर. तुमचं काय मंडळी, भलतंच काहीतरी विचार नका करू. जॉगिंगला जातात ना सकाळी, तिच्या बाजूला आहे ना गार्डन जॉगिंग ट्रॅक, तिकडे म्हणते मी त्याच्या गेटवर वगैरे लावा पोस्टर. दुसरीकडे काय भलतंच. असं तर म्हणते याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबते. आय होप मजा आली असेल तुम्हाला. आणि भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. उद्याचा पॉडकास्ट पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर सी यू सून. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या घरच्यांची. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय. मासलाम.